नमस्कार. देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही, हे लक्षात ठेवा. कधी कधी आयुष्यात अशा अडचणी येतात की मनात एक प्रश्न निर्माण होतो की देव आहे तरी कुठं. आणि आपण मनापासून प्रार्थना करतो, देवावर विश्वास ठेवतो, पण उत्तर मिळत नाही. आणि मग मन हळूहळू म्हणायला लागतं की कदाचित माझी प्रार्थना देवापर्यंत पोहोचतच नाही. पण थोडं थांबा. कदाचित देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे, फक्त उत्तर देण्याची वेळ अजून आलेली नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. आज प्रार्थना केली की उद्या परिणाम दिसावा असं आपली अपेक्षा असते. पण निसर्गाकडे बघा ना, आणि त्याच्यातून आपण शिकायचा प्रयत्न करूया ना, की बीज जमिनीत पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही. त्याला आधी अंधारातून जावं लागतं, मुळं धरावी लागतात, आणि मग हळूहळू अंकुर फुटतो आणि एक दिवस त्याचं सुंदर झाड तयार होतं. तुमचं आमचं आयुष्यही कदाचित असंच काहीतरी चालू असेल आपल्या आयुष्यातही. आज जे अंधारासारखं वाटतं, कदाचित ते उद्याच्या प्रकाशाची तयारी करत असेल. कधी कधी आपण म्हणतो की मी एवढी प्रार्थना केली तरी माझ्यासोबतच असं का होतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अडचण ही शिक्षा नसते. काही अडचणी आपल्याला स्वतः शिकवण्यासाठी आलेल्या असतात, काही आपल्याला मजबूत बनवायला असतात, तर काही चुकीच्या दिशेने जाण्यापासून थांबवण्यासाठी असतात. आणि काही संकट तर आपल्याला त्या व्यक्तीमध्ये बदलतात की ज्याची पुढच्या आयुष्याची म्हणजे पुढच्या आयुष्यासाठी त्याची गरज असते, म्हणजे स्ट्रॉंग बनवण्याची गरज असेल कदाचित. तर तसं आयुष्य आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी ते असे कष्ट दिले जातात काही, किंवा काही संकट येतात आपल्या आयुष्यात. तर देव कधीच चुकीच्या वेळी देत नाही. आपल्याला कदाचित असं वाटतं की मला हे आताच का मिळत नाहीये, पण कदाचित देवाला माहित असते. देव म्हणजे ब्रह्मांड, कोणी वर बसलेला नाहीये, कोणी देव. त्याला माहित असते की तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहात ती मिळवण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये काही बदल करायचे आहेत. कदाचित तुमची मानसिकता तयार करायची आहे, म्हणजे तुमचं भांड मजबूत करायचं आहे. कदाचित तुमची ताकद वाढवायची आहे. कदाचित तुम्ही योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात यायची आहे. किंवा कदाचित तुम्ही ज्या गोष्टीसाठी हट्ट धरता आहात ती गोष्ट तुमच्यासाठी योग्यच नाहीये. म्हणून प्रार्थना करताना फक्त असं म्हणू नका की देवा मला हेच दे. कधी कधी असंही म्हणून तर बघा की देवा माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला दे, आणि जे योग्य नाही ते स्वीकारण्याची बुद्धी मला दे. कारण आपल्याला आपल्या इच्छा माहित नसतात, पण देवाला कदाचित आपली गरज माहिती असते. आज तुमच्या आयुष्यात काहीतरी बरोबर होत नसेल, किंवा आज तुम्ही एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल, एखादं नातं, एखादी संधी, एखादं स्वप्न, किंवा एखाद्या प्रार्थनेचं उत्तर, तर लगेच आशा सोडू नका. उशीर झाला म्हणजे नकार नाही असतो. तर कधी कधी उत्तर येत असतं, फक्त आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या रूपामध्ये येत असतं. आणि कदाचित काही वर्षांनी जेव्हा आपण वळून मागे पाहिलं तर आपल्याला जाणवतं, म्हणजे तुम्हाला जाणवतं की त्यावेळेस जे माझ्यासाठी घडलं ते खरं तर माझ्या भल्यासाठीच होतं, माझ्या चांगल्यासाठीच होतं. म्हणून विश्वास ठेवा, तुमची प्रार्थना वाया जात नाही कधी, तुमचे अश्रू व्यर्थ जात नाही कधी, तुमचं संयम व्यर्थ जात नाही कधी. आज जे दुःख वाटतं कदाचित उद्या तेच तुमच्या यशाची कथा बनेल. देव उशीर करू शकतो, पण अन्याय मात्र कधीच करत नाही. फक्त विश्वास ठेवताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रार्थना करा, प्रयत्न करा, आणि योग्य वेळेची वाट पहा. कारण देवावर विश्वास ठेवणं म्हणजे काहीही न करणं असं नाही, तर आपलं स्वप्न प्रयत्न करूनही प्रयत्न पूर्ण करून परिणाम योग्य वेळी येईल असा विश्वास ठेवणं आहे. आणि जर तुम्हाला देवावर पूर्ण विश्वास असेल तर खरंच आज ह्या गोष्टीसाठी नक्कीच कमेंट मध्ये एखादा कमेंट लिहा, मनापासून लिहा, हा ना, की येस, होय, मला पटलेलं आहे, मला विश्वास आहे, असे कमेंट जरूर करा. आणि नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा, इतरांना पाठवा, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये जे काही पूर्ण बदल होतात, तुम्हाला जो समज येते ते तुमच्या इतर लोकांनाही समज यावी, हाच उद्देशाने असतो.
आणि नक्कीच मी शेवटी सांगेल की हे सारं जेव्हा आपलं म्हणजे स्वतःचं स्ट्रॉंगनेस वाढतो ना, ते रेखीमुळे आतून तुम्हाला मजबूत बनवते रेखी, एक समज डेव्हलप करते. म्हणून मी वारंवार म्हणते, रेखी शिका, प्रगती करा. थँक्यू व्हेरी मच.